कांद्याला भाव वाढायला लागला आणि आता कांदा आयात भाजपाचं शेतकऱ्यांच्या बद्दल विरोधीच भूमिका कायम राहिलेली आहे आणि त्यांची अशी समज आहे की शेतीमालाचे दर वाढले की महागाई वाढते. त्यामुळं महागाई, शेतीमालाचे दर, साखरेचे दर वाढले तर त्यांना आवडत नाही. ते लगेच आयात करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे देशातल्या कांदा उत्पादक असो किंवा सगळे शेतकरी त्यांचा उत्पादनाचाही खर्च निघत नाही. याचा परिणाम काय होणार, हळूहळू कांदा उत्पादक निराश होईल आणि सरकारच आपल्या विरोधात काम करतंय म्हटल्यावर कांदा उत्पादक हे सहन करू शकत नाही. पण हळूहळू कांदा निर्मितीची, कांदा उत्पादन देखील हळूहळू कमी होईल. त्यामुळे सरकारने उलट कांदा उत्पादकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. सगळ्यांचं मागणी आहे की कारण महाविकास आघाडीची चर्चा अंतिम झालेली नाही. त्याच्या आत त्या चर्चेत विघ्न आणणं बोललं आणि इथं बोलून काय तिथं बोललं पाहिजे ना. सरकारचं काही चर्चा चालू असेल मला वाटतं. आमची चर्चा महाविकास आघाडीत चालू आहे अजून. गाईच्या दुधाच्या अनुदानासंदर्भात विखे पाटील आणि अजितदादा यांची खडजंगी झाली. असं आहे की तिजोरी आता पूर्ण मोकळी आहे. तिजोरीत काही नाही. खोट्या घोषणा करण्यासाठी त्यांना सक्ती केली जाते आणि तेही मला वाटतं निवडून येण्यासाठी, सरकार निवडून येण्यासाठी पाहिजे त्याला हो म्हणतायत. पण कधी कधी त्यांची सतसत विवेकबुद्धी जागू होती ती आज झालेली दिसते. अमित शहाचा दौरा राज्यात होत आलाय, नागपूरला देखील होणार आहे आणि नितीन गडकरी त्या दौऱ्यापासून दूर आला तो त्यांचा प्रश्न आहे, मला माहित नाही का. अमित शहाचा दौरा राज्यपाल नाशिकमध्ये दौरा होतोय काय अमित शहा? नाही, आता त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असेलच ना. तिकडे कोणीतरी दुसरं गेलं असेल किंवा यांना तिकडे बोलवत नसतील लोक, काहीतरी असेल त्यांचं इंटरनल, आपल्याला काय माहिती. नाशिकमध्ये जागा वाटपातून काही गडबाजी जागा वाटपातून गडबाजी कशी असणार. जागा वाटपात तिन्ही पक्ष एकत्रित चर्चा करतायत आणि गडबाजी वगैरे काय नाहीये, व्यवस्थित चाललंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.